बोबडे हे सचिव की सुपारी एजंट? धाड ग्रामपंचायतीत कोट्यावधींचा घोटाळा, माहिती लपवण्याचा पर्दाफाश. धाड प्रतिनिधी जाकीर मिर्झा. धाड ग्रामपंचायतीला 15वा वित्त आयोगाअंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र ग्रामसेवक रवींद्र बोबडे यांनी या निधीबाबतची माहिती लपवत ग्रामविकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा महायज्ञ रचल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आकड्यांचा चमत्कार की बोबडेंचा गोंधळ? आरटीआय अंतर्गत मागवलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून आलेला निधी 5,38,65,246, तर बोबडे यांनी दाखवलेला खर्च 6,68,34,508, म्हणजेच 1,29,000 कोटी अधिक खर्च, म्हणजे 1.29 कोटी अधिक खर्च. निधी कमी आणि खर्च जास्त हा हिशेब बोबडे चमत्कार म्हणून ओळखला जाऊ लागलाय. ठेकेदार, खर्च आणि अदृश्य पुरावे. 4 ठेकेदारांना दिले गेलेले 6,68,00,000चे काम. एकाही कामाचे ठोस पुरावे नाहीत, ना करारपत्र, ना बिल, ना कामाचं ठिकाण. या सगळ्या खर्चामागे अंधार आहे. गावात नेमकं काय झालं तरी कुठं? उत्तर नाही. गाव म्हणजे लुटीचं गोदाम. राज्य सरकारकडून आलेल्या निधीबाबत माहिती लपवली गेली. सध्या ग्रामपंचायतीकडे असलेला शिल्लक निधी 1,54,68,287. हा पैसा आगामी निवडणुकीत मतविक्रीसाठी वापरणार का, की सरपंच, सचिव आणि सदस्यांच्या खिशात जाणार? सरपंच, सचिव की कमिशन पार्टनर? गावात विकासाच्या नावाखाली कमिशनखोरी आणि माहिती लपवण्याचा खेळ सुरू आहे. सचिव बोबडे यांनी अर्धवट माहिती, दिशाभूल करणारे कागद सादर करून आणि सुनावणी टाळून भ्रष्टाचाराचा नवीन पॅटर्न तयार केल्याचा आरोप आहे. मागणी: गुन्हे दाखल करा, न्यायालयीन चौकशी करा. गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम मागणी. सचिव व सरपंचावर फौजदारी गुन्हे दाखल करा. आरटीआय फसवणुकीसाठी सरकारी शिक्षा लागू करा. संपूर्ण निधीचे लेखापरीक्षण व न्यायालयीन चौकशी व्हावी. स्वतंत्र समितीची नेमणूक करावी. ही केवळ बातमी नाही, ही लाथ आहे भ्रष्टाच्या जबड्यावर. धाड ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारावर लोकशाहीचा शिक्का बसला पाहिजे. सरकार आता गप्प बसू शकत नाही. ही फक्त सुरुवात आहे. गाव जागं झालंय आणि आता लुटीचा हिशोब जनतेपुढे आणल्याशिवाय थांबणार नाही.